आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भजी आणि तीही थोडी वेगळ्या पद्धतीने चविष्ट आणि खमंग अशी ही भजी गरमागरम अतिशय छान लागते। आणि जर तुम्ही एखाद्या चटणी सोबत ही भजी खाल ना तर अतिशय टेस्टी अशी ही भजी आपल्याला एक चव मस्त अशी मिळेल। तर नक्की ट्राय करून बघा आणि खरंच खूप छान अशी आहे आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे तुमची भजी। तर आता चला पाहूयात आपण ही भजी कशी बनवायची आहे ते। आता आपण ही भजी डब्याला सुद्धा मुलांना देऊ शकतो किंवा चवीसाठी म्हणून तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भजी तुम्ही तयार करू शकता। तर पाहू शकता मी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला चांगली साली आपण काढून घेऊयात। पहिल्या प्रथम हे साली काढून क्लीन करून घेऊयात। अगदी स्वच्छ धुतलेले आहेत बटाटे आणि मग आपण साली ह्या काढून घेत आहोत। आता आपल्या बटाट्याच्या साली तर काढून झालेल्या आहेत। तर आता आपण हा बटाटा खिसून घेऊयात। आता बटाटा खिसत असताना थोडंसं मोठी खिसणी घ्यायची आहे। छोट्या खिसणीने खिसू नका, नाहीतर मग अगदी बारीक असा त्याचा खिस निघेल। थोडासा जाडसर खिस असेल तर अतिशय उत्तम असं ते आपल्याला भजी मिळेल बटाट्याची। तर आता आपली बटाट्याची भजी म्हणजे बटाटे आपले खिसून झालेले आहेत आणि जो खिस आहे तो एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे, पाहू शकता आपण। तर आता या खिसामध्ये आपण ऍड करणार आहोत अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे, ज्यामुळे एक खुसखुशीतपणा येईल। तांदळाच्या पिठामुळे कोणत्याही भज्याला अगदी खुसखुशीतपणा येतो। आता आपण ऍड करूयात थोडीशी कढीपत्त्याची पानं बारीक कट करून घ्यायची आहेत आणि मग आपण कोथिंबीर सुद्धा ऍड करून घेऊयात बारीक कट करून। तर आता आपण मॅजिक मसाला एक पाव चमचा ऍड करायचा आहे, जास्तही ऍड करायचा नाही, थोडासा अगदी मॅजिक मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे, ज्यामुळे जी भजी आहे त्याला चव अजून छान अशी येते। आणि थोडासा ओवा सुद्धा आपल्याला ऍड करायचा आहे पचनासाठी आणि खमंगपणा येण्यासाठी सुद्धा ओवा खूप छान आहे। आणि जिरं आपल्याला अर्धा चमचा ऍड करायचा आहे, ओवा आपण ऍड केलेला आहे आणि जिरं सुद्धा ऍड केलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे, पण यामध्ये अजून आपण साहित्य ऍड करणार आहोत। तर लाल तिखट आपण ऍड करूयात। तर 1 चमचाभर लाल तिखट मी ऍड करत आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ ऍड करायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, पाणी अजिबात घातलेलं नाही। मिठामुळे बटाट्याचे जे आपण किस केलेला आहे त्याला पाणी छान असं सुटतं आणि सोडा अगदी चिमूटभर घालायचा आहे, जास्त सोडा अजिबात घालायचा नाही। आणि आपण हे सर्व साहित्य जे आहे, सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया आणि मग याचे वडे बनवून घेऊयात। म्हणजे छोटे छोटे आपल्याला तुम्हाला जसा आकार आवडतो तसा तुम्ही आकार याला देऊ शकता। तर आपण भजी बनवत आहोत, तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही नुसती अशी वरतून जरी आपण भजीसारखी सोडली तरीही चालेल किंवा गोल असा आकार दिला तरीही चालेल। पाहू शकता मस्त अशी आपली ही भजी आहे ती तयार होत आहे। आणि आता आपल्याला तेल चांगलं गरम करायचं आहे आणि गॅस करायचा आहे स्लो आणि मग आपण ऍड करूयात यामध्ये आपली भजी जी आहे ती सुंदर आकाराची
आणि मग आपण हे छान असं अगदी गुलाबी रंग येईपर्यंत, अगदी मस्त सोनेरी कलर येईपर्यंत किंवा गोल्डन कलर येईपर्यंत मस्त अशी ही भजी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. गरम गरम असताना ना चटणी सोबत, हिरव्या चटणी सोबत किंवा लाल चटणी सोबत किंवा टमाटा सॉस सोबत जरी तुम्ही ही खाल्लीत ना तरी अतिशय स्वादिष्ट अशी चव येते. आणि नक्की ट्राय करून बघा आणि खरंच मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भजी कशी झाली आहे ते. आणि आता पाहूयात आपण, एका बाजूने तर छान अशी फ्राय झालेली आहे. थोडा वेळ आपल्याला एक 2-3 मिनिटं तरी आपल्याला चांगली एका बाजूने फ्राय होऊ द्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने आपण पलटून घेऊयात ही भजी. मस्त कलर आलेला आहे, सुंदर असा कलर आलेला आहे. अजून थोडा वेळ आपण ह्याला छान असं तेलामध्ये लो टू मीडियम असा गॅस ठेवून आपल्याला भाजून घ्यायचंय. थोडंसं मध्ये फास्ट केलं तरीही चालेल, पण करपणार नाही भजी याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपण कोणताही पदार्थ फ्राय करत असताना थोडंसं व्यवस्थितपणे पेशन्स ठेवून आपल्याला फ्राय करायचा आहे, जेणेकरून कलर छान येईलच आणि आतमध्ये आपला पदार्थ छान असा शिजून येईल. तर आता आपण टिश्यू पेपर घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि मग आपण ही जी भजी आहे ती काढून घेऊयात, जेणेकरून जे तुमचं तेल आहे एक्स्ट्रा असलेलं तर ते या टिश्यू पेपरमध्ये येईल. तर म्हणून आपण टिश्यू पेपर घेतलेला आहे. आता आपली सर्व भजी आपण काढून घेतलेली आहेत एका प्लेटमध्ये. तर चला आता सर्व करूयात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक घंटी दिसेल तर ती घंटी दाबा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा ते पहिल्या प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. आणि थँक्यू, मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.